नमस्कार. VIPs राष्ट्र सह्याद्री वृत्तवाहिनीच्या तमाम प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आज 9 ऑगस्ट अर्थात जागतिक आदिवासी गौरव दिन तसेच क्रांती दिन. या निमित्ताने आज आपण भेटणार आहोत राज्याचे गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे सभापती नामदार शिवाजीराव ढवळे यांच्याशी. शिवाजीराव नामदार आहेतच, पण त्याचबरोबर ते एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. गेली 20 वर्ष आदिवासी हक्कासाठी त्यांनी जीवाचं रान केलंय. आपलं उभं आयुष्य आदिवासी विकासासाठी त्यांनी समर्पित केलंय. या निमित्ताने आज आपण त्यांच्याशी सविस्तर संवाद साधूया. शिवाजीराव नमस्कार. आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू. राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहामध्ये आपण आज पहिल्यांदाच आलात आणि आज औचित्य आहे जागतिक आदिवासी दिनाचं, जागतिक आदिवासी गौरव दिनाचं. तर या निमित्ताने आपण आपल्या वाटचालीबद्दल आणि आदिवासी समाजाच्या एकूणच स्थितीबद्दल काय सांगाल? पहिले तर जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या आणि क्रांती दिनाच्या मी सर्व आदिवासी बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. खरं तर आदिवासीच्या साठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. 1994 साली युनोमध्ये घोषणा झाली. युनोमध्ये म्हणजे जवळपास 192 देश सदस्य आहेत आणि युनो स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाले असल्या कारणाने एकत्रित सर्व देशांनी बसून वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या समूहाचा त्या ठिकाणी विचार मांडण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे आपल्याला ही कल्पना असेल की दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघाची ज्यावेळेस स्थापना झाली की जगामध्ये शांतता प्रस्थापित झाला पाहिजे, सीमावाद मिटला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी जागतिक लेवलवर झाल्या पाहिजे म्हणून संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाली. पण याला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर ज्यावेळेस एक विषय समोर आला, एक प्रश्न समोर आला की जगातल्या आदिवासींची सध्याची स्थिती काय आहे. तर अनेकांनी हे मत मांडलं की पूर्वी हजारो वर्षापासून आदिवासी ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत आजही आहे. आजही तो जंगलामध्ये नदीच्या कडेला नैसर्गिक साधन संपत्तीच्या भरोश्यावरच त्याचं जीवनमान अवलंबून आहे. आजही तो गाव संस्कृतीच्या प्रभावामध्ये नाही. ही केवळ आपल्या देशाचीच नाही तर जगातल्या प्रत्येक देशातली स्थिती आहे. आणि म्हणून यांचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक यांचा स्तर उंचावला पाहिजे म्हणून 1994 पासून जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा करून त्या देशानं त्या देशातल्या आदिवासीच्या प्रश्नाला आणि त्यांची प्रतिष्ठा उंचावण्याला चालना दिली पाहिजे या हेतून तो गौरव दिन दर 9 ऑगस्टला साजरा होतो. अच्छा. राहिला प्रश्न एक कार्यकर्ता म्हणून माझा, आपण जो प्रश्न विचारला की गेली 20-22 वर्षापासून या आदिवासी चळवळीमध्ये कार्यकर्ता म्हणून गेली अनेक वर्षापासून माझ्या सहकार्याला सोबत घेऊन हा संघर्ष करतो. खरं म्हणजे हे दुर्दैव आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राहत्या घराखालची जागा नावची करा म्हणून मोर्चे काढावे लागतात. इथपर्यंत समजू शकतो. त्यांना जगण्याची साधनं उपलब्ध द्या किंवा त्यांना रोजगार उपलब्ध करून द्या म्हणूनही आम्ही संघर्ष करतो, इथपर्यंत समजू शकतो. पण मला मरण आल्यावरती 3.5 फुटाची जागा तरी उपलब्ध करून द्या स्मशानभूमीसाठी, याच्यासाठी सुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागतो. लोकशाहीच्या देशामध्ये फार मोठं दुर्दैव आहे. आणि यावरून आपल्याला लक्षात येईल की आदिवासीचं हे संक्रमण जे आहे आर्थिक आघाडीवरती, सामाजिक आघाडीवरती, शैक्षणिक आघाडीवरती, या स्वतंत्र देशामध्ये त्याचं संक्रमण या सगळ्या आघाड्यावरती कितपत झालेलं आहे हे त्यांच्या मागण्याच्या स्वरूपावरूनच आपल्याला लक्षात येत आहे. आणि म्हणून खरं तर आम्ही निर्णय घेतला, म्हणजे
की आता काहीतरी आपण या समूहाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी या समूहाला एकत्रित करून आपण ही चळवळ पुढे नेऊया, अशा पद्धतीचा एक माझ्या लहान असताना म्हणजे बालवयामध्ये जो काही सर्वसाधारणपणे विचार तो मनामध्ये आला आणि तो फॉलो करण्याचा ठरलं. नक्कीच. आणि मग सगळं तसा हा खूप मोठा विषय घेऊन आपण पुढे आलात. म्हणजे उपेक्षितांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्यापर्यंत ज्ञानाची गंगा आली पाहिजे, यासाठी संत ज्ञानेश्वरांनी 12व्या शतकात प्रस्थापितांशी संघर्ष केला. हाच संघर्ष पुढे संत तुकारामांच्या वाट्याला आला. त्याच वेळी शिवाजी महाराज एकीकडे 12 बलुतेदारांना एकत्र करून त्यांच्या समतेसाठी, सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष उभा करत होते. पुढे हाच संघर्ष छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करावा लागला. हा समतेचा संघर्ष, आदिवासी माणसालाही माणूस म्हणून जगता यावं यासाठी आपण जो संघर्ष गेली 20-22 वर्ष करत आहात. आणि आजचे शिवाजीराव ढवळे म्हणजे हजारो कार्यकर्त्यांचे साहेब, एकदा मोर्चा निघाला की हजारोंची संख्या, मोठाली आंदोलनं, मोठाल्या सभा, हे शिवाजीराव पाहायला खूप छान वाटतं. पण आपली सुरुवात कशी झाली? आपल्या बालपणी आपण हा विचार केला होता का? आपण त्याबद्दल काही सांगाल का? खरं म्हणजे आमच्या घरामध्ये किंवा आमच्या परिसरामध्ये असा काही चळवळीचा, राजकारणाचा वारसा नसलेले आमच्यामध्ये कोणी नाही. मी तर ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे आणि असा कुठला वारसा नसल्यामुळे आपण पुढे चालून एक चळवळ उभा करू, आपण लीडर होऊ, हे काय मानायचं कारणच नव्हतं. प्रश्न असा झाला, मी एकदा 10वीला नापास झालो. आमच्या वेळेला प्लेगची साथ आली आणि ती बगलात गाठ आली की प्लेग झाला म्हणून भीती बाळगायची. आणि म्हणून तो एका पेपरला गेलोच नाही आणि मी 10वीला नापास झालो. तेव्हा माझे आई वडील लातूर जिल्ह्यामध्ये, मला आठवतंय, सारसा देवळा नावाचं गाव आहे, तिथे ते ऊस तोडीला होते. आता मी असं ठरवलं की ही सगळे 18-20 दारिद्र्य आपल्या वाट्याला आहे, त्याच्यातच आता आपण नापास झालोय, आपल्यालाही ऊसतोडीलाच जावं लागेल. गेलोही, 2 वर्षी गेलोय. पण ती इतकी नकारात्मक मानसिकता निर्माण झाली की एक दिवशी मी आत्महत्या करण्याचं ठरवलं. पण आमच्याकडे पैठणचा डावा कालवा आहे, मी तो 2 किलोमीटर अंतरावर असताना एक आत्महत्या करण्याचं निश्चित करून मी ते ठिकाण सुद्धा निवडलं की त्या पुलावरून आपण उडी मारायची. अरे बापरे. 10वीला. म्हणजे आज हजारो कार्यकर्त्यांना मोटिवेट करणारे शिवाजीराव एक वेळी आत्महत्या करणार होते. हो. पण मी गेलो तिथे पण एक आमच्या गावातला एक माणूस त्या ठिकाणी पायी येत असल्यामुळे मी त्या ग्रीवलवर चढलो, परंतु तो पास होऊन गेल्याच्या नंतर आपण उडी मारावं, कारण त्यानं आपल्याला बघू नये उडी मारताना. म्हणून तो जाईपर्यंत काय करावं त्याला काय कारण सांगा विचारल्याच्या नंतर, म्हणून मी काहीतरी आपलं खाली बघत होतो, मला एक हँडबिल सापडलं. त्याच्यावर एक मानवी हक्क अभियान आणि प्रचंड निदर्शने अशा पद्धतीचं ते लिहिलं होतं. आणि म्हणून त्यानं मला काय बोलावं म्हणून मीच त्यांना विचारलं, कारण ते पत्रकार होते, सकाळचे पत्रकार होते. मी त्यांना विचारलं, भगवान भाऊ, हे प्रचंड निदर्शनं म्हणजे काय? ते म्हणे, एखाद्या सरकारी कार्यालयासमोर एखाद्या मागणीसाठी एकत्र येऊन घोषणा देणं आणि आपले प्रश्न सोडून घेणं, त्याला निदर्शने म्हणतात. मला असं आहे का? कारण मला त्यांना टाइमपास करून काढून द्यायचं होतं. ते गेल्याच्या नंतर मी विचार केला की आपण इथं उडी टाकल्याच्या नंतर, तेवढ्यात माझं परिवर्तन झालं की आपण इथं उडी टाकल्याच्या नंतर खरं तर इथं आई वडीलही नाही, राहिला मामाकडे. म्हणजे मी उडी टाकली, इथं मरण पावलं तर मामा जेलमध्ये जाते, कारण मी 10वीला नापास झाल्याच्या नंतर माझ्या बुद्धीच्या कोतेप्रमाणेच मी विचार करणार ना, तर मामा जेलमध्ये जाईल. दुसरी गोष्ट, मी का मरतोय हे कुणालाच माहिती होणार नाही आणि सगळेच अडचणीत येणार आहे. पण आपल्याला मरण यावं तर ती बी पेपरला छापून यावं, अशा पद्धतीची एक इच्छा होती. आणि मी तात्काळ विचार केला की हे जे असे निदर्शनं करून आपल्याला पेपरला छापून मरता जर आलं तर सगळ्यांना माहिती होईल की आपण का मरतोय म्हणून. आणि म्हणून तो प्रयत्न केला की आपण जालना जिल्ह्याच्या कलेक्टर कचेरी समोर आपण मोर्चा काढायचा, निदर्शनं करायचे आणि तिथं खूप पोलिसांना वाकडं तिकडं बोलायचं. मग पोलीस रिव्हॉल्वर काढतील, आपल्याला मारतील आणि मग पेपरला छापून येईल.
असं मरण आपल्याला आवडीचं होतं. अच्छा. आणि मी ते केलंय. खूप फिरलो, काय आमच्या सहकार्याला सोबत घेऊन त्या आमच्या परिसरामध्ये खूप फिरलो. 80 लोक जमा झाली. आणि मी एकदम, मला काय भाषण करण्याची माहिती नाही, कुठले पुस्तकं वाचले नाही. इव्हन जे निवेदन मी स्वतः लिहून दिलेलं होतं, म्हणजे लिहून घेतलं होतं दुसऱ्याकडून, त्या निवेदनावरती काय मागण्या होत्या याच्याशी माझा काही संबंध नाही. बोलताना जेवढे काही 2-3 प्रश्न ते सांगत होता तेवढ्यावरच ते बोललो. पण माझा हेतू होता की मला पोलिसांना शिव्या द्यायच्या, पोलिसांना वाकडं तिकडं बोलायचं, त्यांनी राग येऊन ते कमरेचा पिस्तूल काढतील, मला मारतील आणि मग माझं मरण पेपरला छापून येईल, त्याचा आरोपही कुणावर येणार नाही. आणि मग ते हे सगळं बोलत असताना 40 लोक पुढून उठून पळून गेले, कारण मी खूप बोलायचो. भालचंद्रवीर नावाचे कलेक्टर होते त्यावेळेला. ज्यांचं आंदोलन होतं त्यांनीच पुढून उठून जाण्याची भूमिका घेतली असेल, ते घाबरले पोलिस. फार विद्रोही बोलले. पण 30-40 जण नंतर का पळून गेले नाही, कारण पोलिसांनी त्यांना घेराव घातला, त्यांना जायला जागाच नाही सापडली. पण नंतर मग मी त्या सगळ्या पोलिसांचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या कमरेकडे पाहून बोलायचे की ते कधी हात लावतील, तोपर्यंत माझं भाषण चालूच. पण मी नाराज व्हायचो. ते काय हे करायचे, कायदा काही समजत नव्हता. खूप बोलत होतो, पण काही लोकांच्या मते मी खूप छान बोलत होतो म्हणे तिथे. आणि तेवढ्यात मग तिथे SP आले, त्यांनी मला कलेक्टरकडे घेऊन गेले. त्या निवेदनावरच्या 2-3 मागण्या चर्चेतनं मला माहीत होत्या, पण त्याच्यात 10-15 मागण्या होत्या. त्या कुठल्या होत्या मला आजही माहिती नाही. पण आता बहुतेक आम्ही जे आंदोलनं घेऊन करतो आहोत त्याच असतील. आणि मग त्या सगळ्या मागण्या त्यांनी त्या जालना जिल्ह्यातल्या मंजूर केल्या. पण ही जी 40 लोक गावाकडे गेले, आमच्या आदिवासी पाड्याकडे, बिलाटेमध्ये, बिलवाड्याकडे, की एक 16 वर्षाचा आपला मुलगा पोलिसांना शिव्या देतो, मोठमोठ्याल्या अधिकाऱ्यांना तोंडावरती वाकडं तिकडं बोलतो, तरी त्याचं कोणी वाकडं करू शकत नाही. अशा पोराच्या पाठीमागे आपण उभा राहिलं पाहिजे. ही अडाण्यातल्या अडाण्या माणसानं भूमिका स्वीकारली आणि दुसऱ्या मोर्चाला 6000 लोक उपस्थित राहिले. पण मी नाराज, वैयक्तिक नाराज असायचो, कारण माझं फॅमिली ग्राउंड आहे. हा, पण मग ते वर्षभर आम्ही असं फिरत राहिलो. लोक, तरुण पोरं साहेब म्हणायला लागली, जवळ पैसेही नसायचे. पण मग असं अचानक करत करत 2-4 वर्ष झाल्याच्या नंतर मग मी विचार केला की अरे, लोक तर आपल्यावर विश्वास ठेवू नाही की मी काहीतरी करल म्हणून. पण जेव्हा एखादा समूह त्याचं नेतृत्व स्वीकारतो, तेव्हा नेतृत्वाने निश्चित केलं पाहिजे की मला यांना घेऊन जायचं कुठं. खरं तर तो प्रश्न मला त्या काळामध्ये एवढ्या कमी वयामध्ये पडला की ह्या लोकांना आता मी घेऊन जाऊ कुठं, कारण मला कुठं जायचं हे मलाही माहित नाही. आणि हे तर म्हणतायत की ह्या चांगल्या ठिकाणी आपल्याला घेऊन जाणार आहे, चांगल्या मार्ग. थोडक्यात तुम्ही निघाले होते मरायला. हो, आपल्या ग्रामीण भाषेत जर सांगायचं तर तुम्ही निघाले मरायला. वैतागले, 10वीत नापास झाले, पुढं काय करायचं माहिती नाही, घरचे छळतील म्हणून आता मृत्यू पत्करलेला बरा, पण मरायचं तर मग हा मार्ग तुम्हाला त्या पेपरच्या बातमीतनं सापडला की आपण आंदोलन केलं पाहिजे. घरच्यांचा छेडण्याचा काही प्रश्नच नव्हता, कारण मी कितवीला आहे, मी शिकतोय का नाही हा प्रश्नही त्यांनी कधी मला विचारलेला नाही. फक्त आता पोरगा हाताखाली आला आणि त्यांना आपल्याला कामात मदत करावी एवढी अपेक्षा ते आपल्याकडून ठेवून होते. आणि मला असं वाटायचं की पिढ्याने पिढ्या, खरं तर त्याच वेळेस या देशाचं सिस्टम कळायचं की पिढ्यानं पिढ्या आम्ही काबाड कष्ट करणारी माणसं, राबराब राबणारी माणसं, ज्या कामापासून घाम निघतो असं अंग मेहनतीचं काम करणारी माणसं, पण आमच्या परिस्थितीमध्ये काही बदल होताना दिसत नाही. पण याच देशातली काडीचंही काम न करणारी माणसं, रिकामटेकडी माणसं, आईस आणि आरामीचं जीवन जगतात. याचा अर्थ देश चालवणाऱ्याकडनं काहीतरी चुकतं आहे. आणि म्हणून ह्या व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे, आपल्याला लढायचंय, आपल्याला बदलायचं आहे. आणि ही बदलाची लढाई लढण्याची मानसिकता असणारा जो कार्यकर्ता मुलगा आहे, जेव्हा सगळ्या नकारात्मक बाजू त्याच्या समोर उभा राहतात त्यावेळेस त्याला दुसरा पर्याय नसतो. या भावनेतनं खरं तर मी तो निर्णय घेतला होता. पण नंतरच्या कालावधीमध्ये जेव्हा मला माझ्या जिम्मेदारीचं गांभीर्य कळायला लागलं, लोक मला साहेब म्हणायला लागले, हजारो तरुणांचा गराडा माझ्या भोवती फिरायला लागला की आमचा साहेब आहे, आमचा साहेब हा चांगल्या मार्गाने आम्हाला घेऊन जाणार आहे, तेव्हा मग मी यांना कुठल्या मार्गाने घेऊन जाणार आहे मला हे ठिकाण निश्चित करता आले नाही. आणि मग आता आपण त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे. ज्या समूहानं आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे त्याची जिम्मेदारी गांभीर्यपूर्वक आपल्याला निभावता आली पाहिजे. म्हणून आता आपण मरायचं टाळलं पाहिजे आणि आता आपण
चांगला लीडर झालं पाहिजे, चांगला नेता झाला पाहिजे. क्या बात आहे. पण गेली 22 वर्षापूर्वी ज्या वेळेला तुम्ही हा निर्णय घेतला की आपण आता समाजासाठी संघर्ष करायचा, त्यावेळेलाही तुम्ही समाजातल्या खूप लोकांना भेटले असाल, आजही त्यापेक्षा खूप जास्त लोकांना तुम्ही भेटता. पण जो 20-22 वर्षातलं जे अंतर आहे, हे जसं काळाचं अंतर आहे तसं त्यांच्या जीवनशैलीत आज बदल झाला किंवा आज त्यांची जीवनशैली सुधारली, ते पुढे गेले असं तुम्हाला वाटतं का? तुमचं निरीक्षण काय आहे? मला असं वाटतं की त्यांची आर्थिक परिस्थिती किती सुधारली याचं मूल्यमापन आम्ही चळवळीच्या माध्यमातून कधी केलं नाही. त्यांची शैक्षणिक परिस्थिती सुधारते ही गोष्ट खरी आहे, याचं श्रेय आम्ही आमच्या चळवळीला देतो. त्याचं कारण आहे की मी जेव्हा एका नांदगाव तालुक्यामध्ये एक सारतळे नावाचं गाव आहे, आणि मी म्हणजे अभिमानानं सांगेन की मी त्या गावाला कधीच गेलेलो नव्हतो. तर ते तालुक्यामध्ये माझे आमदार आहेत अनिल आहेर म्हणून. त्यांचा मला एके दिवशी रात्री जेवण करत असताना फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की मी सारतळे गावामध्ये एक 5-10 आमदारांची टीम आली आणि त्यांनी तिथं आदिवासी आश्रमशाळेला भेट दिली, आणि ती मी माझ्या मतदारसंघामध्ये असल्यामुळे आणि माझे सगळेच मित्र असल्यामुळे मी त्या ठिकाणी गेलो. तेव्हा त्या आमदारांनी त्यांना विचारलं, विशेषतः कपिल पाटील होते, त्यांच्या नेतृत्वाखाली एक टीम आली होती. तेव्हा त्यांनी काही प्रश्न विचारले. त्या शाळेचं नाव एकलव्य असल्या कारणाने त्यांनी विचारलं की एकलव्याचा गुरु हा द्रोणाचार्य आहे, हे आपल्याला माहित आहे का मुलांनो? तेव्हा त्या 5ही आमदारावरती 600-700 मुलं बारकाले धावून आली की आम्हाला चुकीचा इतिहास शिकवू नका. ज्या द्रोणाचार्यानं एकलव्याला धनुर्विद्या शिकवली नाही तो गुरु कसं काय असू शकतो? त्याच्यामुळे आम्हाला चुकीची माहिती देऊ नका. तेव्हा हे आमदार घाबरले. अरे बापरे, 5-10 वर्षाच्या मुलावरती हा परिणाम कसं काय झाला? तर मग विचारलं की तुला काय व्हायचं, तुला काय व्हायचं? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्हाला ढोबळे साहेब व्हायचं. तेव्हा इंडियन एक्सप्रेसला त्यावेळेस आणि सकाळच्या फ्रंट पेजला एक आर्टिकल छापून आलं. त्यांनी लिहिलं ते कपिल पाटलांनी की 5-6 वर्षाच्या मुलावरती मला काय व्हायचं, तर त्या चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्ता म्हणून साहेब व्हायचं की ज्यांनी त्यांच्या नेत्याचं नाव घेतलं. तर माझ्या आयुष्यामध्ये 5 वर्षाच्या मुलाच्या मनावर परिणाम करणारी ग्रासरूटवरची चळवळी पहिली असावं, हे जे सर्टिफिकेट आहे खरं तर हे आमच्या कामाचं सर्टिफिकेट होतं आम्हाला, आणि फार आनंद वाटला. आणि ते वाचून मग मी त्या गावामध्ये गेलो होतो. तर खरं तर हे मानसिक समाधान आहे की आमचा वैयक्तिक त्याच्यामध्ये काय लाभ होईल, कारण आम्ही काही मला काहीतरी व्हायचं आहे, मला काहीतरी मिळवायचं आहे ह्या इथून चळवळीमध्ये आलोच नाही. पण माझ्यासारख्या अनेक वेठबिगार असतील, माझ्यासारख्या अनेक ज्याची मानसिकता नकारात्मक झालेली आहे की ज्याला बदलायचं आहे पण त्याला काही वावच नाही, त्याला काही पर्याय नाही, आपलं जग वेगळं आहे आणि इतराचं जग वेगळं आहे, अशी मानसिकता असणाऱ्या लोकांचं परिवर्तन आपल्याला करायचं आहे. आणि माझ्यासारखे असे भरपूर जण असतील, म्हणून ही चळवळीची लढाई पुढे न्यायची. जी, माझ्या मते हीच भावना आपल्या संघटनेचं जे ब्रीदवाक्य आहे त्या ब्रीदवाक्यातून पण झळकते. येवत कितीही द्रोणाचार्य काळ आता थांबणार नाही, नवा एकलव्य येत आहे दान अंगठ्याचे करणार नाही. खरं आहे. आणि त्याचं कारणच असं होतं की ज्या एकलव्याला द्रोणाचार्यानं धनुर्विद्या शिकवली नाही, म्हणजे द्रोणाचार्यानं त्यांच्या कॉलेजमध्ये ऍडमिशनच दिलं नाही असाच त्याचा अर्थ होतो ना. बरोबर. म्हणजे त्या काळापासून इथल्या एकलव्यांना शिक्षण नाकारणारी व्यवस्था आजही अस्तित्वात आहे. मी तर नेहमी सांगतो की आम्ही पाठीमागे एक रॅली काढली होती, राष्ट्रपती का बेटा होया गरीब की संतान, सबको शिक्षा एक समान. इथल्या गरीबातल्या गरीब माणसाला, म्हणजे मुख्यमंत्र्याची मुलगी ज्या शाळेत शिकते त्या शाळेत गरीबातला गरीब मुलगा शिकला पाहिजे, कॉमन सिस्टम स्कूल अस्तित्वात आलं पाहिजे, नेबरहुड पद्धतीची शिक्षण प्रणाली अस्तित्वात आली पाहिजे. आणि ही गोष्ट आपण सगळे जाणतो आहोत की कुठल्याही देशाचं, कुठल्याही राज्याचं गरिबीचं मूळ हे तिथलं शिक्षण आहे. ज्या राज्यानं, ज्या देशानं दर्जेदार शिक्षणावरती सगळ्यात जास्त खर्च केला तो देश, ते राज्य सगळ्या आघाड्यावरती पुढे गेल्यानं आपल्याला दिसतं. नक्कीच. पण हा सामाजिक विद्रोह तुम्ही जेव्हा सुरू केला, म्हणजे आपण इतिहासात डोकावलं तर आपल्या असं लक्षात येतं की प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधी जेव्हा कुणी आवाज उठवायला जातो त्याला ती व्यवस्था प्रचंड छळते, प्रचंड त्रास देतो. असा काही छळ त्रास आपल्या वाट्याला आला का? बिलकुल आला.
बिलकुल आला, पण माझं थोडंफार वाचन असल्यामुळे मी आपल्याला खरंच सांगू इच्छितो की महात्मा ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. जी. त्यावेळेला महात्मा ज्योतिबा फुलेने आलेल्या अनुभवातून इथल्या कार्यकर्त्यांना एक सूत्र दिलं की जेव्हा तुम्ही एखादं नेक काम करता तेवढाच अशी एक व्यवस्था अस्तित्वात आहे की ती तुमच्याकडे दुर्लक्ष करते. त्यांच्या दुर्लक्षालाही न जुमानता तुम्ही तुमचं नेक काम चालू ठेवता त्यावेळेस ती तुमची हिडकावणी करतात. त्यांच्या हिडकावणीलाही न जुमानता तुम्ही तुमचं नेक काम चालू ठेवता त्यावेळेस ती तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या बदनामीलाही न जुमानता तुम्ही तुमचं नेक काम चालू ठेवता त्यावेळेस ते तुमच्यावरती फिजिकली अटॅक करण्याचा प्रयत्न करतात. त्यालाही न जुमानता तुम्ही तुमचं नेक काम चालू ठेवता त्यावेळेस तेच तुमच्या नेतृत्वाला मान्यता देतात. मला वाटतं ह्या प्रक्रियेतनं जो जो कार्यकर्ता जाईल तो मास लीडर असेल. जी, म्हणजे साम दाम दंड भेद अशा सगळ्या नीती अवलंबिल्यानंतर देखील जो थांबत नाही तो मास लीडर होतो. हो, आणि ते यश आणि जो कोणी म्हणेल की मी अचानक उठलो आणि हातात अंगठ्या, गळ्यात सोनं, एकदम खादीचे कपडे, रेबनचा गॉगल, भारीची गाडी, उतरलो की हजारो लोकांनी मला टाटा करावा आणि तो करतोय असं जर कोणी म्हणत असेल तर समजायचं तो मास लीडर नाही. अच्छा, आता हे जे सामाजिक संघटन आपण सामाजिक क्षेत्रात पुढे नेलं, पुढे याला राजकारणाची जोड पण द्यावी लागली. मग आपण राजकीय पक्ष म्हणून आपल्या संघटनेचं अद्याप पदार्पण तसं झालेलं नाही किंवा तुम्ही करण्याचा प्रयत्न केला नाही, पण आपण काही पक्षांबरोबर वेळोवेळी काम केलं. पूर्वी आपण राष्ट्रवादी सोबत भूमिका होती आणि आता विद्यमान सरकार बरोबर आपण शिवसेनेबरोबर आहात. तर हे जे संघटनेचं राजकारणातलं अस्तित्व आहे याच्याबद्दल आपण काय सांगाल? खरं म्हणजे राजकारणामध्ये आम्ही हस्तक्षेप करावा अशा पद्धतीचं काही आमचं ठरलेलं नव्हतं. पण एक सामाजिक चळवळ ही अग्रेसर आपण पुढे न्यावं, कार्यकर्त्यांची तालुका पातळीवरती, जिल्हा पातळीवरती एक फळी निर्माण करावी, तालुका जिल्हा पातळीवरती त्या समूहाचं नेतृत्व करणारे कार्यकर्ते त्यांचं नेतृत्व विकसित करावं आणि त्याला आपण राज्यभर मदत करावी ही एक मानसिकता त्या पाठीमागची होती. पण एवढा मोठा प्रचंड असणारा हा समाज आहे. आम्ही एक विचार केला की इथं नाक दाबल्याशिवाय तोंडातनं आवाज निघत नाही. आपण रस्त्यावरती 1000 मोर्चे घेऊन वरडणं आणि कायदे मंडळामध्ये जाऊन एक वाक्य बोलणं त्याचा कायदा तयार होतो. आणि नेमकं कायदे मंडळामध्ये जाणारे लोक हे आमच्या विरोधामध्ये कायदे करणारी जर असतील तर आपण आता त्यांना पाठवायचं का नाही पाठवायचं ही राजकीय अस्मितेची लढाई आपण आता लढली पाहिजे. नक्की. आणि त्याच दरम्यानच्या काळामध्ये आर पाटलासारखी राजकारणामध्ये स्वच्छ चेहरा असणारी माणसं होती. त्यांनी विनंती केली की शिवाजी तुझी आवश्यकता आहे आणि तू आम्हाला मदत करण्याची भूमिका घे आणि मग सगळ्यांचा विचार घेऊ. आणि खरं तर माझं हे स्वप्न बी होतं की ज्या गावकुसा बाहेर राहणाऱ्या आदिवासीला त्यांचं राजकीय अस्तित्व गावातल्या धनदांडगेनं नाकारलं, ज्याचं मत विकत घेतलं त्याच्या मताला सुद्धा प्रतिष्ठा मिळवून द्यायची आणि त्यासाठी राजकीय भूमिका घेऊन आपण हे सगळं करायचं अशा पद्धतीचा ते निर्णय आमचा सर्वानुमताने झाला आणि त्यावेळेस आम्ही त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. पण मी कुठल्याही पक्षात जाणार नाही मात्र हे ठामपणे ठरवलं. मी माझ्या चळवळीचा कारण मालक करून घेण्याची सवय मला तेव्हाही नव्हती, आजही नाही. तुम्ही स्वतःच अस्तित्व निर्माण केलेलं आहे त्याच्यामुळे दुसरं नेतृत्व स्वीकारणं हे तुम्हाला कदापिही पटणार नाही. नक्कीच ते खरं आहे. पण आता संघटना, मोर्चे, आंदोलनं याच्या बाबतीत तुमचा एक वेगळा पॅटर्न, एकलव्य पॅटर्न राज्यात गाजतोय, मोठ्या प्रमाणावरती गाजतोय. आपल्या कुठल्याही मोर्चाला, कुठल्याही सभेला हजारोंच्या संख्येने लोक येतात. आदिवासी समाजाचे त्या भागामध्ये खूप मोठी आंदोलनं आपण करता. वर्तमानपत्रामध्ये, टेलिव्हिजन वाहिन्यांवरती आपल्याला ते पाहायला मिळतं. पण अलीकडची स्थिती पाहिली की कुठलाही राजकीय पक्ष त्याला जर का सभा जमवायची असेल तर कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात, कार्यकर्त्यांना गाड्या द्यायला लागतात, कार्यकर्त्यांना जेवणावळी द्यायला लागतात, माणसं गोळा करण्यासाठी पैसे द्यायला लागतात, असे देखील चर्चा सर्वत्र झडतात. अशा काळात आपण हे सगळं कसं पणाला लावता, कशी गर्दी जमवता? खरं म्हणजे खूप ग्रासरूटवरती आम्ही बांधणी केलेली आहे. म्हणजे आपण विचार करू शकाल की 12,500 गावामध्ये एकलव्य संघटनेची बांधणी त्या ठिकाणी केली
आणि फार विचाराच्या पलकडे आमचं एक सगळ्यांचं कुटुंब आहे. आणि आमचा ह्या तत्वावर विश्वास आहे. कुणीतरी म्हटलेलं आहे की आपलं म्हणणं सत्य असून केवळ भागत नाही, त्या सत्याच्या पाठीमागे जनमताचा रेटा असावा लागतो, त्यावेळेस त्या सत्याला अर्थ असतो. आणि ही गोष्ट खरी आहे. इथं जो गरीबातला गरीब माणूस ज्यावेळेस आंदोलनाला उभा राहतो त्यावेळेस तो काहीतरी त्यानं भोगलेला आहे, त्यानं काहीतरी सोसलेला आहे, तो काहीतरी पीडित आहे. एखादा गरीब म्हणजे आपण जगातल्या सगळ्या क्रांत्या बघितल्या, रशियन राज्य क्रांती बघितली, फ्रेंच राज्य क्रांती बघितली, अलीकडची क्युबाची राज्य क्रांती बघितली असेल आपण, फिडेल कॅस्ट्रो आणि रेच्या काळातली. तर ह्या सगळ्या क्रांत्या म्हणजे इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये गोरगरिबानं पुकारलेलं जे बंड आहे त्याच्यात सगळ्यात मोठा विजय हा गरिबांचाच आतापर्यंत झालेला आहे, या चळवळीचा हा इतिहास. म्हणून आज क्रांती दिन आहे म्हणून सांगतो आपल्याला. जी, आपण या क्रांतीची सुरुवात केली आणि पहिली सभा आपण घेतली होती औरंगाबादला, माझ्या मते सन 2000 साली. हो. आता तुमच्यासाठी सभा आणि मेळावे घेणं नित्याचं झालंय. माझ्या मते त्याचं फार टेन्शन तुम्हाला येत नसेल. पण जेव्हा तुम्ही पहिली सभा घेतली त्या सभेच्या आयोजनाच्या संदर्भात काही आठवणी आहे का? खरं म्हणजे गाव पातळीवरती आम्ही छोटे छोटे कार्यक्रम घ्यायचो. पण औरंगाबादला ज्यावेळेस आम्ही पहिलं मराठवाडा विभागीय पातळीवरचं अधिवेशन ठेवलं त्यावेळेस त्या अधिवेशनाच्या मंडपाचे बांबू लावण्यापासून तर ग्राउंड झाडवण्यापर्यंत हे सगळं काम आम्ही केलं. आणि दुर्दैवानं त्या दिवशी रात्री आम्हाला जेवण सुद्धा भेटलं नाही आणि खिशात पैसेही नव्हते. अरे बापरे. हा, पण दुसऱ्या दिवशी लोक मात्र घरून भाकरी चटणी भाज्या घेऊन आलेले होते. आणि त्या पहिल्या कार्यक्रमाला मी पहिलाच कार्यक्रम असेल की त्या दिवशी मला आंघोळ सुद्धा भेटलेली, बिगर आंघोळीचा स्टेजवर होता. पण मग तो यशस्वी कार्यक्रम झाला. आत्मविश्वास वाढला की नाही, शेवटी समोर असणारी लोक आणि आम्ही याच्यामध्ये अंतरही नव्हतं काय, आणि ते अंतर पडू द्यायचं नव्हतं आणि आजही पडू देत नाही की मी फार मोठा लीडर झालोय, मला लोक फार मोठं मानतायत म्हणून आता तुझ्यात आणि माझ्यात हे अंतर आहे. हे अंतर तेव्हाही पडू दिलं नाही, आताही पडू देणार नाही, उद्याही पडू देणार नाही. आणि म्हणून तर आम्ही एकत्रित आहोत सगळे. तुमच्याबद्दल हा अनुभव नेहमी मला ऐकायला येतो समाजातनं कुठूनही, की एखादं काम अडलं सामान्य माणसाचं की ढवळे साहेबांना फोन करा ते सोडवतील. पण माणूस जेव्हा मोठ्या पदावर जातो, आपण नामदार आहात, राज्यात नेतृत्व करता आहात, शासनाने आपल्याकडे काही मोठी जबाबदारी दिलेली आहे, अशा काळामध्ये सामान्य माणसाचे फोन अटेंड करणं आणि त्यांचे प्रश्न सोडवणं हे कसं शक्य होतं तुम्हाला? खरं तर तुम्हाला गंमत वाटेल की उद्धवजींनी खरं तर स्वतःहून ही जबाबदारी मला स्वीकारण्याचं सांगितलं आणि मी ती जबाबदारी स्वीकारली. वास्तवात मी म्हाडाचा चेअरमन व्हावं आणि म्हाडाचा चेअरमन व्हावं याच्याशी माझा काय संबंध आहे? ज्या लोकांना घरच नाही, ज्याच्या राहत्या घराखालची जागा नव्हती नाही, जे गाव कुसाच्या बाहेर वड्याच्या कडेला नदीच्या कडेला जंगलामध्ये राहणारी लोक आहेत, ज्यांच्यासाठी आम्ही संघर्ष करतो, तिथं शहरातल्या लोकांना बिल्डिंग बांधून देण्याचं काम, त्यांना घरं देण्याची जबाबदारी माझ्यावरती दिली, तरी मी स्वीकारली. खरं तर माझी जात बघून मला ती जबाबदारी नाही दिली उद्धवजीने, माझी क्वालिटी बघून दिली. ती जबाबदारी स्वीकारत असताना आजही माझ्या ऑफिसमध्ये जर आले तर घरं मागायला किंवा म्हाडाच्या संबंधित काम असणारी लोक फार कमी येतात. माझ्याकडे गरीबातला गरीब आदिवासीचा माणूस तो कॅबिनमध्ये बसतो आणि मला राशन कार्डची मागणी करतो. मी आजही तिथून कुठल्याही तहसीलदाराला राशन कार्डसाठी, जातीच्या दाखल्यासाठी, काय त्याचा जो प्रश्न असेल त्या प्रश्नासाठी फोन करतो आणि माझं फोनवर काम नाही झालं तर मी आजही तिथपर्यंत जातो. क्या बात आहे. म्हणजे शासनाचा घटक असताना आजही तुम्हाला शासकीय यंत्रणेशी संघर्ष करावा लागतोच. हो, शासनामध्ये असणारी जी प्रशासकीय व्यवस्था आहे त्याच्यात सगळेच अधिकारी वाईट नसतात आणि सगळे चांगले नसतात. त्या अधिकाऱ्याच्या मानसिकतेवर सुद्धा स्थानिक प्रश्न कसे सोडवायचे याच्यावर अवलंबून असतात. पण मला हल्ली आताची जी तरुण अधिकारी आहेत, तहसीलदार असतील, प्रांत असतील, पोलीस मधले अधिकारी असतील, खरं म्हणजे मला आनंद वाटतो की आता ती फार सकारात्मक दृष्टीनं इथल्या गरीबातल्या गरीब माणसाकडे बघतायत. हा एक बदलच आहे. आणि मी गेली 20 वर्ष संघर्ष केलाय. तो संघर्ष इतक्या टोकावरती केलाय की माझ्या कार्यक्षेत्रामध्ये जे जे अधिकारी संपर्कात आलेले आहेत ते मित्र होऊनच गेलेले आहेत. आणि मी आता किती गरीब होऊन त्यांच्या समोर गेले तर तो शिवाजी ढवळे आहे या भीतीपोटीच ते माझ्याशी बोलतात. अरे वा.
आता सामाजिक स्तर बदलत गेला, माणसांच्या समस्या बदलत गेल्या आणि जीवनशैली बदललेली आहे. अशा काळामध्ये आपण आता आपला अजेंडा काय आहे, की आदिवासी समाजासाठी आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत? खरं म्हणजे फार चळवळी बदलल्या, नेते बदलले, पण आदिवासीचे प्रश्न दुर्दैवानं अजूनही नाही बदलले. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे की त्याच्या प्रश्नावर तो लढला पाहिजे, त्याच्या प्रश्नाची त्याला जाणीव झाली पाहिजे. इथपर्यंतच मानसिक परिवर्तन करण्याची चळवळ आम्ही इथपर्यंत आणली असा आमचा दावा आहे. या चळवळीच्या माध्यमातून काय प्रश्न सुटले, काय नाही सुटले याचं मूल्यमापन आम्ही केलं नाही. पण आजही वाटतंय की युनोच्या स्थापनेला एवढे वर्ष होऊन सुद्धा जगातल्या 152 देशांनी हे मान्य केलं की आदिवासी स्थिती बदलली नाही. तर हे खरं आहे की ती अजून बदललेली नाही आणि त्याचा गैरफायदा इतर लोकांनी घेतलेला आहे. आजही महाराष्ट्र सरकारमध्ये 1 लाख ते 1,15,000 पूर्वीचा, आता तर 2-2.5 लाखापर्यंत बोगस आदिवासीचे सर्टिफिकेट घेऊन महाराष्ट्राच्या शासनामध्ये सेवेमध्ये आहे. म्हणजे हा 2-2.5 लाख सुशिक्षित बेरोजगार मुलावरती अन्याय. नक्कीच तुम्ही ज्या योजना तयार करताय त्या योजनेमध्ये आता धोरणात्मक बदल केला पाहिजे. सुशिक्षित बेरोजगार मुलांची संख्या बघता त्यांना उद्योग क्षेत्रामध्ये आपल्याला काही करता येईल का याची आता थोडीशी त्या योजनेमध्ये पुनर्मांडणी केली पाहिजे, माझं आजही प्रामाणिक मत आहे. दुसरी गोष्ट, तो कसत असलेला जमीन, म्हणजे ही जी गावातली गायरान जमीन आहे ती गावातली जनावरं सोडायला आरक्षित जमीन आहे. नक्कीच ठीक आहे, गावातली जनावरं जगली पाहिजे, पण माणसं सुद्धा जगली पाहिजे. अगोदर गावातल्या माणसांना म्हणजे गावातल्या जनावरांना जगण्यासाठी तुम्ही जमिनी आरक्षित ठेवताय आणि एखाद्या आदिवासीने 2 एकराचा पट्टा स्वतःची उपजीविका भागवण्यासाठी जर काढली तर तुम्ही त्याच्यावरती गुन्हे दाखल करून त्याला जिरी सांगताय. त्याचं पीक पोटऱ्यात आलं, त्याचं पीक आलं की तुम्ही गावातली सगळी लोक मिळून त्याच्या पिकामध्ये जनावरं सोडताय. ही आजही स्थिती आहे. आजही अनुसूचित जमाती वन अधिकार जो कायदा आहे त्याचे हजारो वन हक्काचे दावे दाखल आहेत, पण प्रशासकीय पातळीवरती अधिकारी मात्र ती नकारात्मक दृष्टीनेच बघताय. शासनानं जरी चांगल्या हेतून त्याच्याकडे बघितलं, प्रशासकीय यंत्रणा आजही आता पाठीमागे आपण वर्तमानपत्रामध्ये वाचलं असेल की नंदुरबारमध्ये वन हक्काची दावे अक्षरशः उंदरानं खाली, म्हणजे शब्द प्रयोग नाही करत, प्रत्यक्ष उंदरानं खाली इथपर्यंत त्यांची दावे पडून ठेवली ते लोकांची. आणि एखाद्या राजकीय पुढाऱ्याने, म्हणजे ते वर्तमानपत्रात बातमी, ते नाव घेणं उचित नाही माझ्यासारख्यांनी, कारण मी सुद्धा महाराष्ट्र सरकारचा एक भाग आहे, पण एका वर्तमानपत्रामध्ये आलं की 1 मेला एका नेत्याच्या उद्योग समूहाला जागा मिळावा म्हणून अर्ज केला. बरोबर. आणि 2-3 मेला जागा मिळाली 250 एकर. मी प्रशासनाला विचारलं की ह्या नेत्याची फाईल कितीच्या स्पीडनं पळाली या टेबलवरून त्या टेबलवर. इथल्या गरीबाच्या माणसाच्या फाईली उंदरं खात आहे की जो पोटाची टिचभर खळगी भरण्यासाठी जमीन कसतो आहे, आणि इथे एका नेत्याला 250 एकर जमीन 3 दिवसामध्ये जर मिळत असेल, हा वेगातला हा अंतर कसा, तर हा वेगाचा अंतर कसं एवढं. आणि मग म्हणूनच तर मला त्यावेळेस वाटलं की बरं झालं मी कार्यकर्ता झालो की हा प्रति सवाल तरी आता लोक विचारायला लागली, पूर्वी विचारतही नव्हते. बरोबर. पण आता शासनाचा एक घटक म्हणून आपण ज्या वेळेला आंदोलनात सहभागी होता, आपल्याला बऱ्याच मर्यादा येत असतील याच्यामध्ये? नाही, खरं तर मी इतक्या चांगल्या माणसाबरोबर काम करतोय की ज्यांनी मला कधीच ह्या मर्यादा कधी सांगितल्या नाही. म्हणजे उद्धवजी माझ्याविषयी खरं तर व्यक्तिगत माझ्यावर त्या माणसाचं खूप प्रेम आहे, आणि खरं तर ते सत्यता असो नसो, मी तेव्हाही खरं तर सगळे शिवसेना लोक सोडून चालले होते सत्तेच्या लालसेपायी. सत्तेच्या लालसेपायी पूर्वी फार लोक सोडून जायची जी बाहेरून आलेली, तेव्हा मी त्यांच्याबरोबर राहण्याचा आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला. आणि आम्ही सगळी चळवळीतले कार्यकर्ते असल्यामुळे आता सत्ता आम्हाला मिळाल्यानंतरच आम्ही चळवळ पुढे नेऊ शकू किंवा आम्ही जगू शकू अशातले नाही. सत्तेचा काय आम्हाला म्हणजे अपेक्षाही नव्हती त्यामुळे.
आणि म्हणून त्यांच्याबरोबर राहणे. आणि व्यक्ती म्हणून खूप निर्मळ मनाचा माणूस, शब्दाचा पक्का माणूस. खरं तर अशा या राजकीय आताची सध्या स्थिती बघता राजकारणामध्ये शब्दाला किती लोक जागतात हे उदाहरण आपल्या नजरेसमोर आहे. अशा या राजकारणाच्या अशा राजकीय स्थितीमध्ये उद्धवजी हे शब्दाचे पक्के आहेत. त्यांच्या ह्या सगळ्या कुटुंबाचा वारसा पुढे नेत आहेत आणि म्हणून त्यांनी कधीही मला मर्यादा केली. आपला प्रश्न असेल, आपल्यावर अन्याय होत असेल तर हे बंड केलं पाहिजे. आणि त्यांनी त्यांच्या सत्तेच्या कालावधीमध्ये पण मोर्चे काढलेले आहेत. येस. एक प्रश्न थोडा चौकटीच्या पलीकडचा. आपण मगाशी उल्लेख केला की जनावरांना चरण्यासाठी तुम्ही जागा आरक्षित करता पण माणसांना नाही. असंच अलीकडे एक प्रश्न प्राणी संरक्षण कायद्याच्या संदर्भाने चर्चेला जातो. अलीकडे बिबट्यांचा वावर वाढलाय, जंगली प्राणी माणसांवरती हल्ले करतायत, त्यांना संरक्षण आहे पण माणसांना संरक्षण नाही. हा जो कायद्यातला विरोधाभास आहे, माणसाचं जगणं, जी शेतात राहतात, जी जंगलाच्या शेजारी राहतात आणि आदिवासी समाजाची सुद्धा शिकार करणे हा एक त्यावेळचा सुरुवातीच्या काळचा व्यवसाय होता. त्याच्यावर पण याच्यामुळे बंधनं आली. आपण या कायद्याच्या संदर्भात कधी काम केलंय का? खरं तर गरीबातल्या गरीब माणसाचं जगणं आता मान्य केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, मी गेल्या आठवड्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये राशीनजवळ एक गाव आहे, तिथे एका आदिवासी पाड्यावरती गेलो. मी त्यांना विचारलं की तुमचं मतदान कुठल्या गावात आहे? ते म्हणे आम्हाला मतदानच नाही. मी म्हटलं तुम्ही ही वस्ती बसली ही कुठल्या गावाच्या हद्दीत आहे? ते म्हणे 3 गावाच्या शिवावरती आहे. मी म्हटलं तुम्हाला रेशन कार्ड आहे? ते म्हटले नाही. मी म्हटलं तुम्हाला जातीचे दाखले आहेत? ते म्हणले नाही. तुमच्या जन्ममृत्यूची कुणाची नोंद झालेली आहे? ते म्हणले नाही. जागा तुमच्या नावावर आहे? नाही. राहत्या घराखाली हे घर तुमच्या नावावर आहे? नाही. काहीच नाही. म्हणजे आपल्या या जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडतो त्यावेळेस जनावरांच्या छावण्या मोठ्या प्रमाणे लागतात बघा. आणि त्याच्यामध्ये जनावरांचा सर्वे केला जातो की किती जनावर आहे. आज नगर जिल्ह्यातल्या कलेक्टरला किंवा कुठल्याही जिल्ह्यातल्या कलेक्टरला विचारलं की या जिल्ह्यामध्ये किती जनावर आहे तर त्याचा सर्वे नक्की त्यांच्याकडे असणार, आकडेवारी नक्की असणार. पण ते माणूस म्हणून आहेत, ही आकडेवारी ते माणूस म्हणून आहे याची नोंदच नाही शासनाकडे आजही त्या अवस्थेची. अशी अवस्था आहे. आणि अशा अवस्थेमध्ये जगणाऱ्या लोकांचं जगणं आता मान्य केलं पाहिजे. तुम्ही जनावरांना सुरक्षा देता, तुम्ही वाघ जगले पाहिजे, पण ही माणसं बी जगली पाहिजे ना. नक्कीच. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जो प्रश्न विचारला की शिकारीचा धंदा आहे, खरी गोष्ट आहे. कारण त्या कायद्याने शिकारीचा धंदा बंद जरी झाला असला तरी आमची सरकारला मागणी होती की तो मासेमारीचा व्यवसाय करतो. तो महाराष्ट्रामध्ये जेवढी धरणं आहेत ती धरणावरती शासनानं मच्छीमार सोसायट्या करून त्या प्रत्यक्ष मासेमारी करणाऱ्या लोकांच्या ताब्यात दिल्या. पण दुर्दैवानं बिगर मासेमारी करणारे, ज्याचा मच्छी व्यवसायाशी काही संबंध नाही, अशा लोकांच्या त्या ताब्यात गेल्यामुळे जी काही पारंपरिक त्यांची जगण्याची साधन आहेत ती दुसऱ्याने हिरावून घेतलेली आहेत. आपण म्हाडाचे अध्यक्ष आहात आणि आपण ज्या समाजाचं नेतृत्व करता ही भूमिहीन असलेली किंवा घरं नसलेली बहुतांश समाज आहे. तर आपण आता जी पोस्ट होल्ड करता, जी चेअर आपली आहे, या माध्यमातून या समाजाला घरं देता येतील अशी काही नवी योजना आपण आणू शकता किंवा आणू इच्छिता, त्याचं आपण नियोजन केलंय? खरं तर मी म्हाडाचा अध्यक्षपदाचा चार्ज घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी हा विचार केला. मी पहिल्यांदा जाणून घेतलं, कारण माझ्यासाठी ते सगळं नवीन होतं. मग मी विचार केला की म्हाडा ही फुकट घर देत नाही. म्हाडा ही न नफा ना तोटा तत्वावरती गरीबातल्या गरीब माणसाला दर्जेदार घर उपलब्ध करून देईल, पण फुकट देत. पण मी असा विचार केला की त्याला PMYची पंतप्रधान आवास योजनेची सबसिडी 2.5 लाख मिळते. शेबरी घरकुल योजनेची सबसिडी ही आदिवासीसाठी 2.5 लाख आहे. हे दोन्ही सबसिड्या आपण एकत्रित करू आणि त्यांना बँकेसाठी ज्या लागतील एनओसी त्या देऊ. एखाद्या शहरामध्ये गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा चांगल्या घरात राहता यावं, ही आपल्याला करून देता येतं का? हा प्रस्ताव पहिल्याच दिवशी मांडला आणि त्यावेळेचे गृहनिर्माणचे सचिव
संजीव कुमार म्हणजे जे आत्ताचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहे यांनी प्रत्यक्ष आदिवासी सेक्रेटरीला बोलवून पहिली मीटिंग लावून ते मान्य करून घेतलं आणि आता आम्ही ती प्रक्रिया करण्याचा प्रयत्न करत आहोत. वा, छानच. म्हणजे जो उद्देश आपला आदिवासी समाजाला न्याय देण्याचा आहे, तर म्हाडाच्या माध्यमातून देखील आपल्याला तुम्हाला आता ते करता येणं सहज शक्य आहे. दुसरी गोष्ट, आता ही आदिवासी विकास विभागाच्या वतीनं मी आदिवासी विकास विभागाला विनंती केली की या कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक आदिवासींना राशनच मिळालं नाही. तेव्हा लक्षात आलं की किती लोकांना राशन कार्ड नाही. पण राशन कार्ड नाही तर मग शासनानं राशन कार्डचा पैसा आदिवासी विकास विभागानं पुरवला पाहिजे, तसा प्रस्ताव मी दिला आणि शासनानं तो मान्य केला. सुदैवानं आपल्या जिल्ह्यामध्ये आता ती सगळी प्रक्रिया चालू आहे की शासनाच्या आदिवासी विकास विभाग महसूल विभागाकडे तो निधी डायव्हर्ट करणार आणि फुकट विना पैशाचं राशन कार्ड त्या आदिवासींना घरपोच करणार. याच्यासाठी एकलव्य संघटना अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहे सध्याच्या स्थितीत. राज्यात आपण सध्या पाहत असाल की प्रशासकीय हुकुमशाही सदृश्य वातावरण निर्माण झालेलं आहे. कोरोनामुळे असेल किंवा तत्पूर्वी निर्माण झालेल्या सामाजिक राजकीय परिस्थितीमुळे असेल, पण शासन म्हणून जे पुढारी आहेत यांनी यंत्रणेतनं स्वतःला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला आणि या यंत्रणेचा ताबा आज प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांनी घेतलेला दिसतोय, ज्याच्यामुळे सामान्य माणसाला न्याय मिळणं सहज सोपं नाहीये. आदिवासी विभागात देखील आपण हा अनुभव घेतला असेल. निधी किंवा शासकीय योजना मोठ्या प्रमाणावरती आदिवासी विभागासाठी येतात, परंतु त्या खरंच त्या समाजापर्यंत, त्या उपेक्षित घटकापर्यंत पोहोचतात का? ही यंत्रणा सुधारली पाहिजे असं आपल्याला वाटतं का? पहिला जो प्रश्न विचारला मला तसं वाटत नाही. कोरोनाच्या कालावधीमध्ये काही जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती आटोक्यात यावी म्हणून प्रशासनाला काही विशेष अधिकार देणं हे क्रमप्राप्त आहे. कारण सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाचा त्यांना काम देऊन वापर करून घेतला पाहिजे या स्थितीमध्ये. बरोबर. आणि तशा पद्धतीनं तो अधिकार देण्याचा प्रयत्न केला. काही जिल्ह्यामध्ये झालंही असेल, हुकुमशाही पद्धतीनं काही अधिकारी वागलेही असतील आणि त्याच्यामुळे शासनाने वेळोवेळी काही निर्णय रद्दही केलेले आहे की जे पूर्वी कलेक्टरांना सगळे अधिकार दिलेले होते ते नंतर कमी केले. नंतर राज्याच्या मुख्य सचिवाची परवानगी घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय स्थानिक जिल्हा पातळीवरती घ्यायचा नाही. हे जेव्हा अनुभवातनं जेव्हा आलं तेव्हा राज्य सरकारने हे निर्णय नेहमी बदललेले आहेत. पण त्याच्या पाठीमागची जी भावना आहे की इथं कोरोनाचा प्रसार थांबावा याच्यासाठी ते केलेल्या उपाययोजना आहेत. दुसरा प्रश्न जो विचारला की आजही आदिवासीपर्यंत शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही, तर ह्या गोष्टीला मी आजही हो म्हणतो आहे. त्याचं कारण आहे की आमची एक पूर्वी मागणी होती, आजही आहे की TSP एरिया आणि OTSP एरिया मध्ये आदिवासी क्षेत्रातला आदिवासी आणि आदिवासी क्षेत्राबाहेरचा आदिवासी याच्यामध्ये जो भेदाभेद केलेला आहे तो भेदाभेद नष्ट केला पाहिजे. सगळ्यांची सारखीच प्रश्न आहे. धनाचा वाटा हा सगळ्यांना समान मिळाला पाहिजे. पण आदिवासी क्षेत्रातल्या आदिवासींना एकूण बजेटच्या 80% तुम्ही निधी देताय आणि उर्वरित आदिवासींना तुम्ही फक्त 20%च निधी देताय, तर मग ती समानता राहत नाही आणि ती विकासामध्ये त्याचं मोजमापही होणार नाही. माझं म्हणणं आहे की आता संपूर्ण धोरणात्मकच बदल केला पाहिजे. तुम्ही आजही किराणा दुकानासाठी 15,000 रुपये द्याल तर तुमच्या घरचा किराणा 15,000चा येतो महिन्याभराचा. तुम्ही बदललं पाहिजे. तुम्ही सिंगल फेजची चिक्की आजही तुम्ही देणार असाल तर कोण घेणार आहे? तर तुम्ही आदिवासीचा बदलत्या काळानुसार आणि सध्याच्या देशाच्या बदलत्या स्थितीनुसार आता योजना बनवल्या पाहिजे. इथल्या सुशिक्षित बेरोजगाराच्या योजना बनवल्या पाहिजे. तुम्ही सार्वजनिक लाभाच्या योजना बनवल्या पाहिजे. त्याही पेक्षा वैयक्तिक लाभाच्या योजनेपेक्षाही तुमचा आदिवासी विकास विभागाचा जो शिक्षण विभाग आहे की ज्या आदिवासीच्या आश्रमशाळा महाराष्ट्रामध्ये 550 पेक्षाही अधिक आहे. खाजगी आश्रमशाळाही 600, 700, 1100, 1150 दोन्ही मिळून आहे. यांचा दर्जा काय? इथल्या राजकारण्यांनी आदिवासी आश्रमशाळा, खाजगी आदिवासी आश्रमशाळा ही आपल्या स्वतःला जगण्याचं कुरम म्हणून त्याच्याकडे बघताय. म्हणून त्याचा दर्जा काय? आपण वर्तमानपत्रामध्ये बघतोय की लैंगिक शोषणाचा विश्वास आहे. 10वी नंतर आदिवासी माणूस आपल्या मुलीला शाळेत पाठवायला तयार नाही. मुलांच्या शिक्षणाचा दर्जा काय? स्टाफ नाही. शिक्षकाला पगार मागवला आहे, तो शहरात राहतो,
तो तिथं राहत नाही. ही बदल केली पाहिजे की आदिवासी आश्रम शाळेमध्ये असणारा जो शिक्षक आहे त्याचा मुलगाही त्या आश्रम शाळेत असला पाहिजे आणि त्यानं राहिलंही तिथंच पाहिजे आणि तो दर्जा एकदा तपासला पाहिजे आणि त्याच्यावरती सगळ्यात जास्त खर्च खरं तर आदिवासी विकास विभागाने केला पाहिजे. आज आज ह्या काय 5-50 हजाराची योजना आहे ही तात्पुरत्या गरज भागवणारी आहे, पण त्याच्या घरातला एक मुलगा सुशिक्षित जर झाला तर ते कुटुंब पुढे नेईल आणि ते कायमस्वरूपी नेईल. बरोबर. आज क्रांती दिन आहे, आदिवासी गौरव दिन आणि क्रांती दिन असा हा दुग्ध शर्करा योग. या निमित्ताने आपण आदर्श समाज व्यवस्था कशी असावी, आपल्या मनातली भावना काय आहे की कशा पद्धतीने समाज पुढे गेला पाहिजे. खरं तर इथं गरीबातला गरीब जो माणूस आहे तो कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा असो, त्याला आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या प्रतिष्ठा मिळाली पाहिजे अशा पद्धतीचं धोरण आता अवलंबलं पाहिजे. जी, म्हणजे थोडक्यात समान नागरिक कायद्याच्या दृष्टीने समान नागरिक कायदा त्या माणसाला माणसासारखी वागणूक देणारी व्यवस्था अस्तित्वात आली पाहिजे आणि त्याच्यावर आता उपाययोजना केल्या पाहिजे. समान नागरिक म्हणजे आता जे कायदा- काय आपण म्हणतो की आपण आता गेल्या सरकारमध्ये किंवा अनेक वर्षापासून गाव पातळीवर हागणदारी मुक्त योजना, तंटा मुक्त योजना ह्याच्या काही वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. बरोबर. एकदा जरा गाव जातीयतेच्या झगड्यातून मुक्त होणाऱ्या गावाला जरा 5-25 लाखाचं बक्षीस ठेवलं जी, तर बरं होईल. गावामध्ये ती एक समांतर आहे. बरोबर. आरक्षणाचा जो प्रश्न या निमित्ताने पुढे आला त्याला तुमचं काय मत आहे? काही लोक म्हणताय की आरक्षण थांबलं पाहिजे, गुणवत्तेला त्यामुळे बाधा येते, गुणवत्तापूर्ण लोक मागे पडतात आणि आरक्षणामुळे गुणवत्ता नसलेली लोक निवडली जातात. काही लोकांचं मत आहे की मागासलेल्या समाजासाठी आरक्षण हे गरजेचंच आहे आणि ते दिलंच पाहिजे. तुमचं काय मत आहे या प्रश्नावर? काल परवा 10वीचा निकाल लागला. जी, एका कांबळे नावाच्या मुलीला 500 पैकी 500 मार्क पडले. बरोबर. कुठला आरक्षणाचा लाभ? 1-2 मुली मेरिटमध्ये जेची परीक्षा पास झाल्या, कुठला आरक्षणाचा लाभ? कुठला? प्रश्न गुणवत्तेचा नाही, प्रश्न आर्थिक असमानतेचा आहे की प्रश्न दर्जेदार आणि निकृष्ट शिक्षणाचा आहे, शिक्षणामधल्या भेदाभेदाचा. जी, आणि म्हणून हे मी तर म्हणतो राजकीय आरक्षण रद्द केलं तरी चालेल, काही हरकत नाही त्याच्यावर, पण शैक्षणिक आरक्षण तिथं संविधानानेच दिलेलं आहे असलंच पाहिजे आणि ते असलंच पाहिजे. उलट मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आम्ही सुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे, आम्ही सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. कारण आम्हाला माहित आहे मराठा समाजामध्ये 40% लोक आजही भूमिहीन आहेत. बरोबर. आणि त्यांना सुद्धा शैक्षणिक लाभ मिळाला पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही तो पाठिंबा दिलेलाच आहे. आता जी काय मुठभर भांडवलदार लोक आहेत की त्यांना ते आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलतात, खरं तर त्यांना आरक्षणाची कधीच आवश्यकता भासली नाही. त्यांनी त्यांची जगण्याची साधनं तुमच्याकडूनच करून घेतलेली आहेत, या समाजाकडून. ही लोक आरक्षणावरती टमाटमा बोलतायत. आज आदिवासी गौरव दिन आणि क्रांती दिन या निमित्ताने आपण आदिवासी बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला काय संदेश द्याल? खरं तर जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने आणि क्रांती दिनाच्या निमित्ताने या देशातील आदिवासी, या राज्यातील सर्व समूहाला मी मनपूर्वक पुनश्च शुभेच्छा देतो. कोरोनाची स्थिती आहे, गंभीर परिस्थिती आहे. हा उत्सव साजरा करताना शासनानं घालून दिलेल्या नियमाचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. आदिवासी समूहातले काम करणाऱ्या वेगवेगळ्या संघटनेतल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना माझं नम्र आव्हान आहे की या दिवशी इतिहासानं नाकारलेल्या आदिवासी समूहातील क्रांतिकारक यांचं स्मरण करून एक व्यापक स्वरूपाची ताकद आपल्याला निर्माण करता येते का? भविष्यातली आव्हानं पेलण्याकरता आपण सक्षम आहोत का याचं आत्मपरीक्षण करून भविष्यातली या समाजाची नीती ठरवण्याचा दिवस म्हणून आत्मचिंतन या दिवशी घरात बसून करावं, एवढाच एक संदेश या दिवशी देतो. धन्यवाद ढवळे साहेब. प्रेक्षक हो, हे होते नामदार शिवाजीराव ढवळे. आज आपल्या
क्रांती दिन आणि आदिवासी गौरव दिनानिमित्तच्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्याशी सविस्तर संवाद साधला आणि खूप अशी माहिती आपल्याला त्यांनी दिली. त्यांचे राष्ट्र सह्याद्री परिवाराच्या वतीने खूप खूप आभार. थँक्यू.